आपण लांबोटा जिल्हा परिषद गटामध्ये आलोय. लांबोटा जिल्हा परिषद गटामध्ये काँग्रेसचा जो प्रचार चालू आहे, काँग्रेसच्या जे जिल्हा परिषदच्या उमेदवार आहेत मानसी मरोरे आहेत आणि पंचायत समिती गणाच्या ज्या उमेदवार आहेत त्या शिल्पा शिंदे आहेत. त्यांचा जो प्रचार आहे घरोघरी डोर टू डोर प्रचार करत आहेत. मतदारांना ते आव्हान करत आहेत येणाऱ्या 7 तारखेला मतदान करण्यासाठी. आपण पाहू शकता ही जी गर्दी आहे ही काँग्रेसच्या त्यांच्या प्रचाराची गर्दी आहे आणि एकंदरीत आपण काँग्रेसचे जे कार्यकर्ते आहेत त्यांच्यासोबत चर्चा करणार आहोत. काय एकंदरीत परिस्थिती आहे आणि प्रचाराचा आता मधला दुसरा टप्पा आहे. विशेष म्हणजे ही इलेक्शन जनतेने हातात घेतलेलं आहे. आज इथून उमेदवार आहे भाजपचा स्वतः ह्या गावातून, आणि ह्याच गावामध्ये परिस्थिती बघा तुम्ही, जनता बघा तुम्ही, लोकांचा उत्स्फूर्त बघा. आम्ही ज्यांच्या घरात जाईल त्यांच्या घरामध्ये काँग्रेस काँग्रेस काँग्रेसच म्हणत आहेत. कारण निवडणूक झाली, मागच्या वेळेस जिल्हा परिषदेचा सदस्य निवडून आला सडोळ गटातून, त्यांनी एक दिवस तोंड दाखवलेलं नाही, कसलंच आलेलं नाही, कुठलेच कामं केलेलं नाही. त्याच्यामुळे काँग्रेससाठी चांगले दिवस आहेत. जनतेत चांगला उत्साह आहे. 100% 101% इथली सीट येणार आहे. बरं, काय कामं करायचे राहिलेले आहेत जे की आपल्याला येणाऱ्या 5 वर्षात करावे लागणार आहे? नाही काय झालं, सन्माननीय आमदार साहेबांचं एक मत होतं की आम्ही रुंग धरणारा जिल्हाध्यक्ष करतो. कशासाठी रुंग धरणारा जिल्हाध्यक्ष करतो? कारण त्याचा रबरी शिक्का म्हणून वापरायचा त्यांना, आणि त्यांनी तीच रबरी शिक्का म्हणून वापर केले. आतापर्यंत कसलाच विकास झालेला नाही, कुठंच कामं झालेलं नाही. मग ती गेली कुठं कामं? आज स्वतः जनता आम्हाला विचारते की आमच्याकडे आतापर्यंत एक दिवस सुद्धा आलेला नाही. जिल्हा परिषदचा उमेदवार थांबलेला पहिल्याचा एक दिवस सुद्धा आलेला नाही. तुम्ही सुद्धा उमेदवार होतात? हो, मी सुद्धा उमेदवार होतो. मी माझ्या ह्या पंचायत समिती गणातून निवडून आलो होतो. ह्या गावामध्ये मी निवडून आलो, मला निधी आला. प्रत्येक पोलाला मी लाईट लावले. इथं रोडचे कामं केलेत मी. हडग्यामध्ये फेवर ब्लॉक दिलेले मी. लांबुट्यामध्ये विद्युतीकरणाचं काम केलेलं आहे. दाबक्यामध्ये रोडचे कामं केलेले आहेत. जेवढं माझ्या पंचायत समितीच्या ह्याच्यातून निधी आला होता तेवढा निधी मी प्रत्येक गावात वापरला आहे. पण पहिल्याच्या जिल्हा परिषदच्या सदस्यांना 1 रुपये सुद्धा निधी वापरलेला नाही. तीव्र नाराजगी आहे जनतेमध्ये. मग आता येणाऱ्या 7 तारखेला मतदान आहे, लोकांना काय आव्हान? जनतेला माझ्या हातून एकच विनंती आहे, कुठल्याही आमिषाला बळी पडू नका. येणारा काळ हा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा आहे. त्यामुळं कुणाचे पैसे, कुणाचं घर, कुणाचं देऊन काही होणार नाही. हे आता ढोंग करतील, येतील, पैसे देतील, पाया पडतील, पण त्याला बिलकुल तुम्ही बळी पडू नका. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे उमेदवार सौ मानसी मरोरे ताई आणि पंचायत समितीचे उमेदवार इथून जे आहेत शिल्पा परमेश्वर शिंदे यांना प्रचंड मताने विजयी करावे आणि तुमचे राहिलेले सगळे काम करून घ्यावे हीच विनंती. आबा, काय सांगाल, काय परिस्थिती आहे? आपण सुद्धा गेली अनेक दिवसापासून प्रचारात सक्रिय आहात. लोकांची कशी परिस्थिती आहे? आता बघा कसं आहे, लांबोटा जिल्हा परिषद गटामध्ये आता जवळपास आमचा एक राऊंड प्रचाराचा कंप्लीट झालेला आहे. तर परिस्थिती जर बघितली, जसं की महेशभाईंनी सांगितले की ही निवडणूक जनतेने हातात घेतलेली आहे. प्रचंड जनाधार, उत्स्फूर्तपणे प्रतिसाद आम्हाला लोकांचा या ठिकाणी भेटत आहे. प्रचंड अशी नाराजी भारतीय जनता पक्षावर लोकांची या ठिकाणी दिसून येत आहे. या गेल्या 10 वर्षामध्ये त्यांना जनतेशी कनेक्टिव्हिटी करता आली नाही. कुठल्याही विकासाच्या थापा मारतायत, पण कुठलाही विकास या ठिकाणी दिसून आलेला नाही, असं लोक आम्हाला उत्स्फूर्तपणे या ठिकाणी सांगतायत. त्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या विरोधात या ठिकाणी लोकांनी निवडणूक हातात घेऊन भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाला निवडून देण्याचं या ठिकाणी ठरवलेलं आहे. आणि निश्चित या ठिकाणी यावेळेस लांबोटा जिल्हा परिषद गटामध्ये आमचे पंचायत समिती गणाचे आणि जिल्हा परिषदेचे उमेदवार हे प्रचंड अशा मताधिक्याने निवडून येतील असं मला या ठिकाणी विश्वास आहे. बरं भैया, सुरुवातीला आपल्याही नावाची चर्चा होती. नेटूर जिल्हा परिषद गटातून आपल्याला उमेदवारी मिळणार आहे, परंतु आपल्याला उमेदवारी मिळाली. एकंदरीत आता काँग्रेसची काय परिस्थिती? उमेदवारी मिळाली नाही म्हणण्यापेक्षा पक्षानं जो उमेदवार दिलाय तो मी स्वतः समजूनच काम करायला सुरुवात केलेली आहे. आणि दुसरा विषय, तालुक्यामध्ये काँग्रेसचा झंझावात सुरू झाला आणि येणाऱ्या काळात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीवर काँग्रेसचा झेंडा फडकेल एवढा ठाम विश्वास आहे. बरं, खरं तर लोकांमध्ये गेल्यानंतर काही अडचणी असतील, त्या लोक आपल्याला सांगत असतील. काय नेमक्या आपल्या या भागामधल्या अडचणी आहेत आणि येणाऱ्या 5 वर्षात आपल्याला सोडाव्या लागतील? बेजलगिरी ही प्रमुख अडचण आहे. त्यासोबतच रस्ते, पाणी, नाले, लाईट ह्या गोष्टी सुद्धा दिल्या पाहिजेत आणि त्यासाठी काँग्रेस प्रयत्नरत आहे. बरं, काय अजेंडा घेऊन आपण लोकांपर्यंत जात आहात? काँग्रेस भाजपच्या काळात जो भ्रष्टाचार प्रचंड माजलेला आहे तो भ्रष्टाचार निस्तर्भूत करण्यासाठी अजेंडा घेऊन आम्ही काँग्रेस कार्यरत आहे. 7 तारखेला मतदान आहे, मतदारांना काय आवाहन करणार? काँग्रेसला विजयी करा हेच आवाहन करतात.
एकंदरीत पाहिलं की आपण हे काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत. त्यांनी सांगितलेलं आहे की सध्या या निलंगा तालुक्यामध्ये काँग्रेसचा झंझावात सुरू आहे. आपल्यासोबत आणखीन एक कार्यकर्ते आहेत. आबा, काय सांगाल, काय परिस्थिती आहे आपल्या गावातून? भारतीय जनता पार्टीने सुद्धा उमेदवार दिलेला आहे. आज परिस्थिती अशी आहे, देशाचा सर्वांगीण विचार केला तर हा भारतीय जनता पार्टी ही जातीवादी पक्ष म्हणून आज सर्वसामान्य माणसापर्यंत पोहोचलेला आहे. काँग्रेस ही सर्व धर्म समभाव ही संकल्पना घेऊन लोकांमध्ये जात असताना लोकांना दिसलेला आहे. आणि जरी गावातला उमेदवार जरी असला तर सध्याची परिस्थिती बघितली, भारतीय जनता पार्टीची सत्ता वरून खालीपर्यंत असताना सुद्धा प्रचंड नाराजी त्या भारतीय जनता पार्टीवर लोकांची आहे. आणि हीच नाराजी आम्हाला या विजयाच्या दिशेने घेऊन जात असताना आम्हाला दिसून येते. आता प्रचाराचा दुसरा टप्पा आहे. खरं तर आपण फिरत असताना आपण केलेल्या कामाचा अनुभव आणि त्याचा फायदा कसा होतो? सर्वप्रथम मी नमस्कार करतो. आणि आपण आता सध्या मतदारसंघातला उंबरगा गावात आपण लोकांच्या भेटीगाठीसाठी डोर टू डोर आलोय. इथं ह्या उंबरग्यामध्ये एवढा आम्हाला लोकांचा प्रतिसाद आहे. स्वतःहून त्यांनी आम्हाला बोलवतात, तुम्ही काँग्रेसवाले यायला उशीर का करतात, काय अडचण काय. हे मतदारसंघ एवढा मोठा खूप असल्यामुळं लोकांच्या प्रत्यक्षित आम्ही यावं आणि प्रत्यक्षात भेटावं म्हणून सकाळ संध्याकाळ आम्ही डोर टू डोर भेटणं चालू आहे. आणि काँग्रेस पक्ष असा एवढा मोठा पक्ष आहे आणि एवढं काम करणारा पक्ष आहे, खोटं बोलणारा पक्ष नाही, प्रामाणिक वागणारा, लोकांची जातीभेद न करणारा पक्ष म्हणजे काँग्रेस पक्ष. आणि काँग्रेसवर प्रेम करणारे खूप एवढी सगळी लांबोटा गणातील सगळे लोक किंवा निलंगा विधानसभेतील लोक सगळे ते खूप प्रेम दाखवणारे काँग्रेसवर लोक आहेत. त्यामुळे काँग्रेसला एवढा मोठा साथ मिळतं हे मी अनपेक्षित असं समजतो. आणि काँग्रेसवाल्याचे मी सर्वप्रथम सर्व लांबोटा मतदाराचे मी आभार मानतो. ते होते प्रमोद बरोडे आणि त्यांनी सांगितलेलं आहे की निलंगा तालुक्यात काँग्रेसला जो आहे अतिशय उत्तम प्रतिसाद मिळत आहे आणि त्याचाच जो आहे येत्या 7 तारखेला मतदान रुपये आशीर्वाद मतदार देतील आणि काँग्रेसला विजयी करतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केलेला आहे. रमेश